तर साताऱ्यातील कराडमध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडला। यावेळी शंभूराज देसाई आणि उदयनराजेंमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली। महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर देण्याचं दोघेही भाऊभावांनी ठरवून आला आहात असं भाषणामध्ये शंभूराज देसाईंनी मिश्किलपणे म्हटलं। तर आम्ही भाऊभाऊ काहीही ठरवून आलेलो नाही, जे काही ठरवायचंय ते लोक ठरवतील अशी कोपरखळी उदयनराजेंनी शंभूराज देसाईंना लगावली। भाऊ दोघं ठरवून आले होते सातारवरने येताना शंभूराजाच्या गाड्यात घालायचं आता लोकसभेचं सगळं। त्यामुळे शिवेंद्र बाबा म्हणले आता पालकमंत्र्याची सगळी जबाबदारी आहे। ही वस्तुस्थिती आहे। कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण मतदारसंघाच्या 55% मतदान या तीन क्षेत्रामध्ये आहे। आमचे मित्र आणि पालकमंत्री शंभूराज यांनी सांगितलं की दोघं भाऊ ठरून आलेत। आम्ही काही ठरून आलेलं नाही आहे। जे ठरवायचं ते तुम्ही ठरवणार आहात। उमेदवार कोणी असू द्या, ठरलेलं काही नाही आहे।